पुणे नाशिक महामार्गावर जुन्नर तालुक्यातलं कांदळी गावाच्या बाजूला इकडे जरा तुम्ही पहा का हे कला केंद्र आहे आणि या कला केंद्रामध्ये पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक जखमी देखील झाल्याचं आपल्याला समजतंय। ही घटना घडल्याच्यानंतर सगळे पोलीस वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आणि तपासणी देखील सुरू आहे। तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र असं या कला केंद्राचं नाव आहे आणि वाहनं देखील पोलिसांच्या आली। नक्की कशावरून गोळीबार झाला हे आता समजणं गरजेचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांच्या अनेक वाहनं देखील आहे। ही कोणाची गाडी माहीत नाही, परंतु या ठिकाणी पोलीस देखील वाहन दिसतंय। आता हे जे तुळजाभवानी कला केंद्र आहे हे विविध कारणावरून सातत्याने वादग्रस्त राहिलेलं आहे आणि वरच्यावर या ठिकाणी चुकीचे गैरप्रकार घडतात अशी कुजबूज या परिसरामध्ये होती। परंतु काल या ठिकाणी थेट गोळीबार झाल्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे। तुम्ही जर पुढं जर पाहिलं तर ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती देखील आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही गोळीबार झाला त्याच्या पुंगळ्या असतील काडतुसाच्या वगैरे त्या जमा केल्या जाण्याचे प्रकार म्हणजे चालू असलं असं वाटतं। जर आपण आता पुढं जाऊया तर इकडं कपडे वगैरे वाळत घातलेले दिसत आहेत आपल्याला। इकडून जरा कॅमेऱ्याने हे दाखवा जरा थोडं आतमध्ये। आणि या ठिकाणी आता हे आत काय जायला बंद केलंय का? कोणी केले बंद? साहेबांना मोठे तो बंद केले। बरं, वरिष्ठ अधिकारी येणार आहेत का? अच्छा अच्छा। काय पत्रकारांना पण नाही का अलाउड आतमध्ये? ठीक आहे, इथून जरा तुम्ही कॅमेऱ्याने दाखवा आतमध्ये। पोलीस देखील त्या ठिकाणी आता काय विश्लेषण वगैरे करतायत आणि ही घटना जरा गंभीर असल्यामुळं काय आतमध्ये पत्रकारांना काय अलाउड या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे। परंतु कॅमेऱ्यामध्ये सगळं दाखवा। हे कसं कला केंद्र आहे हे देखील पहा। आता काय झालं मग रात्री? नाही सांगता येत दादा आम्हाला। तुम्ही कुठं होते? झोपलो होतो। इथं झोपले होते। किती जखमी झालेत? पण काहीच माहीत नाही। काहीच माहीत नाही। किती वाजता घडलं? नाही माहीत काही। बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज नाही आला का? रूम पुढे आहे ना आमचे सर। कुठे? बाहेर रूम असते आमची झोप। ते ज्यांची गाड्या वगैरे होत्या त्या आरोपींच्या गाड्या आहेत की इथं? नाही नाही नाही। तू कुठे गेलं ते दुसरं? तुम्ही होते का? इथलं कोण आहे मग? का आता हे जे कर्मचारी वगैरे जे आहेत ते काय माहिती देत नाही आहेत? हां नमस्कार। काय काय नक्की माहिती आहे तुम्हाला? नाही आम्हाला नाही माहिती काय, आम्ही आलो आत्ता इथं। हो हॅलो, तुम्ही इथलेच आहेत फॉरेन्सिक? तर इथं काय आपल्याला काही माहिती काही मिळत नाही आहे, परंतु या ठिकाणी काही लोक गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती कुजबूज येते। कोणीच तरी कमरेत गोळीबार झाला आहे, गोळी लागली आहे असं म्हटलं जातं आहे। परंतु अधिकृत माहिती आल्याशिवाय आपण काही याची पुष्टी करू शकत नाही। परंतु 100% काल रात्री या ठिकाणी गोळीबार झालेला आहे। मला अशी माहिती मिळाली 2 गटांमध्ये बारी लावण्याच्या कारणावरून किंवा इतर काही कारणांवरून भांडणं झाली आणि त्याचं पर्यवसन थेट गोळीबाराच्या याच्यामध्ये झाले। तर ते फॉरेन्सिक विभागाचं सगळं या ठिकाणी सुरू आहे। तर JCB देखील या ठिकाणी कशासाठी आणला होता हे कळायला मार्ग नाही। कारण की जर तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी JCB दिसतोय आणि JCB इथं आणून काय इथला कचरा नष्ट करण्यात आला होता का? कारण की इथं कला केंद्राच्या सोबत काही चुकीचे गैरप्रकार जे ज्याला आपण म्हणता येईल का व्यवसाय वगैरे असंही होत होतं। असं इकडं जर बघा तुम्ही, इकडं पहिलं दाखवा। या ठिकाणी एक कला केंद्राच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या दारूच्या बाटल्या दिसत आहेत। म्हणजे किती भयानक प्रकार या ठिकाणी चालत असावा याची या ठिकाणी प्रचिती येते। तिकडं जर तुम्ही जर तो JCB पाहिला तर JCB कशासाठी या ठिकाणी कुणी आणला होता हा खरा तर प्रश्न निर्माण होतोय। 100% इथले काही जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रकार या ठिकाणी झाला का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। इथं देखील आपल्याला बिअरच्या बाटल्या वगैरे दिसत आहेत। चला आपण पुढं जाऊया। ह्या JCB नक्की कशासाठी आणला होता? तर JCBचं तर पहिलं ते नंबर काय असेल तर त्याची झूम करता येईल तर ते बघा, दिसत असेल तर। हां, तर मग अशा पद्धतीचं हा JCB कसं का आणला, कशासाठी आणला? जर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सगळीकडं ह्या दारूच्या बाटल्यांचा खच आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण पुढं जाऊया चालत, कारण की आता ताजच हा JCBने हे सगळं हे पुढे केलेलं आहे। इथं पहा तुम्ही,
इथं सुद्धा दारूच्या बाटल्या आहेत. त्यावरती सुद्धा हे जे पाहिलं तर इथं सुद्धा दारूच्या बाटल्या आपल्याला यावरती दिसत आहेत. खाली सुद्धा अक्षरशः काचा झालेल्या आहेत. किती चुकीचा प्रकार म्हणजे कला केंद्राच्या नावाखाली सांस्कृतिक कला केंद्र म्हणतो, त्यासाठी शासन परमिशन देतं की जे काही नृत्यांगना आहेत तमाशातल्या वगैरे, समजा काही दिवस तमाशा जत्रेच्या काळात चालतो, परंतु त्यांच्या चरितार्थाचा विषय निर्माण झाल्याच्या नंतर हे जे काय पारंपरिक बाबा जे काय लावण्या आहेत त्याच्यावरती नाच वगैरे करायचं असं ते चालतं. त्याच्यामध्ये कुठं दारूलाही परमिशन नाही आहे, तिथं कुठं डी जेला परमिशन नाही आहे. परंतु सर्रास ह्या कला केंद्रामध्ये डी जे दारू एवढंच नाही तर व्यवसायसुद्धा सुरू असतो अशी आपल्याला माहिती मिळते आहे. आणि आपण ते जर पाहिलं तर या ठिकाणी त्याची आता प्रचिती देखील या ठिकाणी येते. हे जर दारूच्या बाटल्या पहा आणि हे पुरावे नष्ट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि याच्यावर व्यवस्थित कारवाई करणं गरजेचं आहे. आणि इथं या कला केंद्राच्या याच्यामध्ये या अगोदर देखील गँगवॉर वगैरे झालेले आहेत आणि ह्या भांडणामुळं मारहाणी होणं एवढंच नव्हे तर मला अशी माहिती मिळाली का जे दुरून लोक हे कला केंद्रामध्ये येतात काही कुतूहल म्हणून वगैरे दारू वगैरे पितात आणि जास्त चढली का इथले काही लोक त्या लोकांना मारहाण करून किंवा तू माझ्याकडे रागाने का बघतो, तू मला कशाला बोलला, असं काही ना काही कारणं काढून त्यांना थेट मारहाण करतात आणि त्यांचे काही सोनं नाणं आहे किंवा काही साखळी असेल किंवा पैसे असतील ते देखील काढून घेण्याचे प्रकार या ठिकाणी घडतात. तर याबाबत आपली इज्जत जायला नको म्हणून कुणीही तक्रार या ठिकाणी करत नाही. तुम्ही पहा एखाद्या देशी दारूच्या याच्यामध्ये किंवा इकडं एवढ्या बाटल्या दिसणार नाही, इतक्या बाटल्या इतक्या घाण या ठिकाणी आपल्याला दिसते. हे सगळं जे काही पार्सल जेवण वगैरे आहे ते देखील या ठिकाणी फेकून देण्यात आलेलं आहे. आणि इथं काहीतरी हे देखील करतायत काही लोक देखील आहेत इथं, आपण त्यांना देखील विचारणार आहोत का नक्की काय केलं आहे जमा तुम्ही याच्यामध्ये. हां तुम्ही कोण आहेत? मी भंगार गोळा करणार आहे. भंगार गोळा करताय का? आजच आले का भंगार गोळा करायला? या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिसतात, त्याच्यामध्ये बिअरच्या देखील बाटल्या आपल्याला इथं या ठिकाणी पाहू शकतो. सगळी घाण वगैरे टाकलेली आहे आणि जो JCB आणला होता त्या JCBच्या सहाय्याने तुम्ही पहा का हा सगळ्याच्या का दारूच्या बाटल्यांचा जो खच होता तो या ठिकाणी लोटलेला आहे. हां तुमचं काही विषय नाही ना, तुम्ही बंगारवेचं आले तर तुम्ही बाजूला व्हा, विनाकारण गैरसमज नको लोकांचा, ठीक आहे. तर आपण जिकडं जाऊ तितकं इतकी घाण आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी का कोणत्या प्रशासनाचा कंट्रोल नव्हता हा खरा तर हां अरे जाऊ दे, ते दारूच्या बाटल्याच घेऊन चाललेले आहेत ते भांगारवाले. त्यांना हे अचानक इथं कसे काय आले हा खरा तर शोधाचा प्रश्न आहे. त्यांना कोणी बोलवलं होतं का? आता हे सगळं प्रशासनाने पाहायचं आहे. इथं देखील खड्डा आपल्याला आढळून येतो. इथं सुद्धा दारूच्या बाटल्या अक्षरशः खच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर म्हणजे हे नक्की कला केंद्र होतं का कसला अड्डा होता हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आता इथल्या ज्या लोकांना आपण विचारलं का काल काय घडलं तर कुणीही सांगायला मागत नाही आहे. मी झोपलो होतो, मी आमकं होतो तमकं होतो. आणि खरं तर प्रशासनाने देखील हे या ठिकाणी काय घडलं काल रात्री हे सांगायला हवं आहे. तर आपण त्यांना विचारूया काय झालं आहे ते. नमस्कार, तुम्ही कुठले कुठले तुम्ही? इथलेच. काय झालं काल? माहीत नाही. माहीत नाही? काल काय झालं काय? काहीच माहीत नाही, झोपलेलो होतो. झोपले होते. इथं काय चालतं? हे काय असतं? तुम्ही काम काय करता इथं? कामाला नाव आम्ही. काय काम करता? कामाला नाव. हा पण काय काम करता? हां काम काय करता? काम नाव करत आम्ही. हो मग काय करता? मम्मी आहे माझी. हा, ठीक आहे ना, तू नको का का सांगितलं वरिष्ठ येणार आहेत कोणतरी. ठीक आहे ना, काय हरकत नाही ना. आम्ही कुठं काय याच्यामध्ये आम्ही दाखवतो इथनं. तर जर तुम्ही जर हे पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं हे कला केंद्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय. काय झालं? तुम्ही कोण आहेत? पोलिसांनी सांगितलं आम्ही जातो. वरिष्ठ येणार आहेत त्याच्यामुळे. तुम्ही कोण आहेत? त्यांनी सांगितलं वरिष्ठ येणार म्हणून. ठीक आहे ना, येऊ दे ना वरिष्ठ. आम्ही कुठं तुमच्या काही कारवाईमध्ये बाधा आणतोय का काय आणतोय?
आतमध्ये येऊ नका म्हणजे ते काय? वरिष्ठ आहेत ते विजिट करून गेले. तुम्ही कोण आहेत? पोलीस आहे. पोलीस आहेत का तुम्ही? बरं ठीक आहे. आता आम्ही इथून फक्त चित्रीकरण करू का? हो ते साहेबांनी सर आले. आपलं काय नाव आहे सर? सर आले ते सर आले ते हा ठीक आहे ना, काय हरकत नाही. जर पोलिसांचं म्हणणं असेल का काय तुम्ही व्हिडिओ वगैरे काढू नका, तर आपण ते तुमची काय कारवाई आहे त्याच्यामध्ये काही व्यत्यय आणणार नाही. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या क्रमांकाच्या या ठिकाणी खोल्या या ठिकाणी दिसत आहे. थेट AC देखील या ठिकाणी लावलेले आहेत आतमध्ये व्यवस्थित. बाहेरून आपल्याला वाटतं का काय आहे आतमध्ये काय नाही, परंतु आतमध्ये मात्र वेगवेगळे रूम्स वगैरे या ठिकाणी का केलेले आहेत. आणि पोलिसांची कारवाई चालू असल्यामुळं कुणालाही आतमध्ये जायची परमिशन नाही आहे असं सांगण्यात येतं आहे. सर आपण कोणत्या पोलीस स्टेशनचे सर, म्हणजे जाणून घेऊ शकतो का? नारायणगावचे. तर आता वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येणार असल्यामुळं हे काय आपल्याला काय आतमध्ये जायची एंट्री देत नाही आहे. त्यामुळं पोलिसांचे जर आदेश असेल तर आपल्याला देखील काही त्याच्यामध्ये जाणार नाही. पण काल काय घटना घडली सांगू शकाल का किंवा काय? नाही माहिती. इकडं सुद्धा या खोल्या आहेत, त्याच्यामध्ये काही जो काही हे आहे त्यांची देखील नावं या ठिकाणी आपल्याला लिहिल्याचे आढळून येतात. म्हणजे आम्रपाली पुणेकर वगैरे, किंवा हे आता इथं पूजा भूमकर लिहिलेलं आहे, परंतु तिकडं काय लिहिले ते सायली बारामतीकर वगैरे वगैरे. आणि प्रत्येक याला AC जोड दिलेली जे आपल्याला या ठिकाणी आढळून येतं आहे. तर काय कारवाई होते, नक्की घटना काय घडली होती, किती लोक जखमी आहेत, नक्की कशामुळं हा प्रकार घडला ते अजून देखील आता ते गुपित आहे. आणि याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी पोलिसांनी कारवाई व्हावी किंवा पोलिसांनी माहिती द्यावी अशी अपेक्षा जनतेला लागलेली आहे. अतिशय मोठी उत्सुकता आहे. आता वरिष्ठ अधिकारी SP वगैरे येतील, त्यानंतर काय जे काय आहे ती पाहणी होईल. ती घटना कुठे ॲक्च्युली घडली होती ते देखील आपल्याला काही माहिती नाही आहे. त्यानंतर बघूया आपण काही आसपासच्या काय लोकांना, आता यांना जर आपण विचारलं तर ही लोक काहीच सांगत नाही. हा ठीक आहे, मी आत नाही येणार आम्ही. हो पण कोण डेथ नाही ना झालं, कोणाची डेथ नाही ना? हां हो चालेल चालेल, आम्ही आतमध्ये येणार नाही. ठीक आहे. आता तुमचं म्हणणं आहे फक्त या प्रीमाइसेसमध्ये येऊ नका. हां हो ठीक आहे चालेल, धन्यवाद. चालेल. तर त्यांची जरा टेक्निकल जी चौकशी चालू आहे त्यामुळे त्या प्रीमाइसेसमध्ये येऊ नका असं त्यांनी आपल्याला विनंती केली पोलिसांनी. त्यामुळं आपण आता इथनंच माघारी जातो आहे. परंतु अतिशय मोठा गैरप्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा खचनखच. एखाद्या मोठ्या शहरामधल्या दारूच्या दुकानामध्ये एवढ्या बाटल्या तुम्हाला दिसणार नाही. इतक्या बाटल्या या ठिकाणी येत आहेत. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी हे जे कोण चालक मालक असतील त्यांनी लगेच JCB पण आणला आणि हे लगेच बाटल्या वगैरे ते लोकांना दिसू नये किंवा कोणी आवाज उठू नये या कला केंद्राच्या विरोधात, म्हणून हे लगेच रातोरात हे पुरावा नष्ट करायचे काम देखील या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर काय घटना आहे, मी तर विचारलं पोलिसांना कोणाची डेथ वगैरे झालेली आहे का, तर त्यांनी सांगितलं डेथ वगैरे झालेली नाही आहे, कुणीतरी जखमी झालेला असेल किरकोळ वगैरे, परंतु झालेली घटना गंभीर आहे. पाठीमागंसुद्धा काही लेडीज लोक वगैरे या ठिकाणी यायच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, आणि या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग वगैरे काढून हे करायचं. मला नंतर कळलं का त्याच्यामध्ये काही लोकांनी यायचे आणि व्हिडिओ काढायचे, काही व्हिडिओ अपलोड पण व्हायचे त्याच्याबाबत का व इथं कशा पद्धती चुकीचं चालू आहे. आणि काही याच्यामध्ये असं बी समजलं का ते पैशाची सुद्धा खंडणीची किंवा काही ब्लॅकमेलिंगचं सुद्धा या ठिकाणी प्रकार व्हायचे. तर त्याचीसुद्धा चौकशी व्हायला हवी. तुम्हाला माहिती असेल का वर आपल्या काय गावाचं नाव आण्याच्या वरचं ते पेमदरा गावामध्ये असंच कला केंद्र सुरू होणार होतं. आणि ते कला केंद्र मात्र तिथल्या गावकऱ्यांनी वगैरे एकत्र ते हाणून पाडलं आणि सांगितलं का शिवजन्मभूमीमध्ये कला केंद्रच नको आहे. परंतु जर आता इथं जर पाहिलं तर ते कला केंद्र शिवजन्मभूमी आहे म्हणून तुम्ही लोकांनी नेत्यांनी बंद पाडलं. परंतु हे कला केंद्र का सुरू आहे, कोणाचा आशीर्वाद आहे या कला केंद्रांना,
हा खरं तर त्या नेत्यांनी ते स्वतःच्या प्रश्नाला उत्तरं दिली पाहिजेत. नमस्कार, कधी कळलं तुम्हाला? ठीक आहे. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी ही सगळी जी काही कारवाई झालेली आहे. आणि आता काय होतं आहे पुढं, हां या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, कॅमेरा दाखवा, या ठिकाणी आपल्याला रक्त देखील आढळून येतं आहे. आता ते आपण कलर त्याचा चेंज करतो आहे एडिट करून, कारण की थेट रक्त वगैरे आपल्याला दाखवता येत नाही. या गाडीच्या खालीच रक्तासारखे लाल लाल काहीतरी रक्त आहे की काही, हे काय आपल्याला लगेच काही म्हणता येऊ शकणार नाही, परंतु ते या ठिकाणी दिसतंय रक्तासारखं. मग नक्की काय आहे, हे रक्तच आहे का? कारण की 100% हे रक्त असावं असं मला जाणवतं आहे, परंतु थेट आपण काय बोलू शकत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर म्हणजे कोण ना कोण या ठिकाणी, चला पुढे चला, जखमी झालेला आहे. इथंसुद्धा रक्ताचं आपल्याला या ठिकाणी आढळून येईल, रक्त सांडलेलं. हां हे बघा, म्हणजे गोळी लागल्याच्या नंतर हे रक्तस्राव झाला असावा असं या ठिकाणी म्हणता येईल. काही ठिकाणी ते गुटख्याचे बी आहेत, ते नका घेऊ, पण हे मात्र रक्ताचे डाग आहेत, हे मात्र 100% आपल्याला म्हणता येईल. कारण की हे जर पाहिलं तर, आणि हे काही खूप हे झालेलं नाही आहे, ताजे आहे, किंवा हे पहाटेच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडले असं घडले. आणि जो काही व्यक्ती आहे तो आळेपाटा या ठिकाणी ॲडमिट आहे असंही समजते. तर आपण ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू, नक्की का कशी घटना घडली ते समोर येणं अतिशय गरजेचं आहे. तर पाहत राहा शिवाय न्यूज. काय कांदळी गाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आहे ना, हे काय रक्ताचे डाग आहे बघा ना. आता हे म्हणजे खूप मोठी जखम झालेली असते गोळीबारामध्ये, हे सगळं दिसतंय. अरे बापरे, इथं तर खूपच रक्त आहे. आता हे आपण फक्त कलर त्याचा हे करतोय, कारण की रक्त वगैरे लाल जे काय आहे ते यूट्यूबच्या पॉलिसीनुसार दाखवता येत नाही. इथपर्यंत रक्त दिसतंय, इथून काहीतरी गाडीमध्ये टाकून नेलं असेल जखमीला असं शक्यता आहे. तर पोलीस काही वेळामध्ये जी काही प्रेस नोट देतील त्यानंतर आपण त्याची प्रॉपर बातमी करू. तर पाहत राहा शिवाय न्यूज, कांदळी गाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.